नमस्कार, आपण पाहत आहात मराठी साप्ताहिक निर्भीड सम्राटचे यूट्यूब चॅनल निर्भीड सम्राट मध्ये आपले स्वागत आहे। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब जरूर करा। बातमी आहे मुंबई येथून। शासनाने आश्वासन दिल्याप्रमाणे प्रचलित नियमानुसार निधीसह पुढील टप्पा वाढ 25 जून 2024 पर्यंत न केल्यास 27 जून 2024 पासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी धरणे आंदोलन। शासनाने मागील 2 अधिवेशनात फक्त टप्पा वाढीचे आश्वासन दिले। 1 जानेवारी 2024 पासून प्रचलित नियमानुसार निधीसह पुढील टप्पा वाढ देण्याबाबत शासनाने मागील अधिवेशनात मान्य केले होते। त्याबाबत सर्व शिक्षक संघटना राज्यातील विविध ठिकाणी अनेक मंत्री महोदयांना दररोज निवेदन देत आहोत। आता झालेल्या निवडणुकीपूर्वी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांच्याबरोबर राज्यातील अनेक मंत्री महोदयांनी आम्हाला शब्द दिला आहे की येणाऱ्या अधिवेशनात आम्ही निधीसह तरतूद करून घोषणा करू। त्यामुळे आपण दिलेला शब्द पाळावा, याबाबतची घोषणा माननीय मंत्री महोदयांनी करावी व येणाऱ्या अधिवेशनात निधीसह त्याला मंजुरी देण्यात यावी। शासनाने शिक्षकांचा अंत पाहू नये। आमच्या न्याय मागण्या मान्य न केल्यास त्याचा परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपणास दिसून येईल। मागण्या 6 फेब्रुवारी 2023 व 30 डिसेंबर 2023 पर्यंत 20, 40, 60% अनुदानास पात्र असलेल्या अनुदानावरील खाजगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा वर्ग तुकड्या यांना दिनांक 1 जानेवारी 2024 पासून वाढीव 20% वेतन अनुदान मंजूर करून प्रचलित धोरणानुसार अनुदान द्यावे। 15 नोव्हेंबर 2011 व 4 जून 2014 च्या शासन निर्णयाचे वेतन अनुदान सूत्र शाळांना लागू करून यापुढील प्रतिवर्षी 1 जानेवारी पासूनच पुढील टप्पा देण्यात यावा। शासन निर्णय दिनांक 12, 15 व 24 फेब्रुवारी 2021 नुसार 30 दिवसात त्रुटीची पूर्तता केलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ज्या वेतन अनुदानाच्या एका टप्प्याने मागे राहिल्या आहेत अशा शाळांना मागील थकीत टप्पा अनुदान देऊन 1 जानेवारी 2024 पासून समान वेतन अनुदानाच्या टप्प्यावर आणावे। 6 फेब्रुवारी 2023 नुसार शेवटच्या वर्गाची 30 पटसंख्या अभावी पात्र ठरलेल्या शाळांना मागील 3 वर्षाच्या कोणत्याही एका वर्षांच्या संच मान्यतेच्या आधारावर पात्र ठरवून किंवा शेवटच्या वर्गाची पटसंख्येची अट शिथिल किमान 20 विद्यार्थी करून 1 जानेवारी 2023 पासून 20% अनुदान मंजूर करावे। अंशतः अनुदानित मध्ये काम करणारे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची सेवानिवृत्तीची वय 58 वरून 60 करण्याबाबत वरील मागण्या 25 जून 2024 पर्यंत मान्य न झाल्यास आझाद मैदान मुंबई या ठिकाणी 27 जून 2024 पासून धरणे आंदोलन सुरू करण्यात येत आहे, याची नोंद घ्यावी। गेल्या 2 दिवसात माननीय मुख्यमंत्री यांनी या पावसाळी अधिवेशनात टप्पा वाढ देण्याबाबत सकारात्मकता दाखवली आहे, पण जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत लढा सुरू राहणार। यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो शिक्षक सहभागी होणार आहेत। संजय सुंदरराव डावरे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विना अनुदानित व अनुदानित शाळा कृती समिती, मुंबई। नमस्कार, मी संजय डावरे, महाराष्ट्र राज्य कायम अनुदानित शाळा कृती समिती मुंबई यांच्या वतीने आझाद मैदान येथे 27 जून 2024 पासून विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन पुकारलेलं होतं। त्यामध्ये महाराष्ट्रातील 60,000 शिक्षकांना पुढचा अनुदान टप्पा मिळावा, प्रचलित नियमाने तो अनुदान टप्पा मिळावा। त्याचप्रमाणे त्रुटीमध्ये असलेल्या शाळा आहेत त्या शाळांना नियमितप्रमाणे त्यांचा टप्पा मिळावा। ज्या अघोषित शाळा आहेत त्या निधीसह घोषित व्हाव्यात आणि जे 2005 पूर्वीचे आहेत आणि 2005 पूर्वीनंतर जरी असले तरी त्यांना जुनी पेन्शन मिळावी। या विविध मागण्यांसाठी आम्ही धरणे आंदोलन करणार होतो। याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री सन्माननीय केसरकर साहेब व विविध क्षेत्रातील संघटना व आमदार यांच्या समवेत शासकीय बंगला वर्षा या ठिकाणी एक 22 जून रोजी सभा आयोजित केली होती। त्या सभेमध्ये आम्हाला हे सर्व प्रश्न सोडवण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं होतं, पण परंतु आचारसंहिता असल्याने ते प्रत्यक्षामध्ये येत नसल्या कारणाने ते प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी किंवा GR निघत नसल्याने आम्ही जे काही आंदोलन आहे ते आंदोलन 27 जून पासून चालू ठेवलेलं आहे आणि आम्हाला आशा आहे की या येत्या अधिवेशनामध्ये निश्चितच हे जे सरकार आहे हे सरकार आम्हाला आमच्या सगळ्या मागण्या पूर्ण करते।